बीड जिल्हा म्हटलं की आपसुकच नाव येतं ते दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं। त्यांच्यानंतर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जातं। तसं पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघ भाजपचाच बालेकिल्ला समजला जातो, पण हाच बालेकिल्ला आता शरद पवार यांनी भाजपकडून हिसकावून घेतलाय। तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणलाय। त्यात महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आल्यानंतर परिस्थिती एकदमच एकतर्फी झाली। त्यात भाजपनं प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन मोठा डाव टाकला। त्यात त्यांच्या सोबतीला कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, त्याचबरोबर बीडमधील 5 आमदारांसह 1 खासदार आणि इतरही बलाढ्य नेते। मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उदयनराजे भोसले यांची देखील सभा झाली, पण तरी देखील शरद पवारांच्या पैलवानानं मोठा डाव टाकत कुस्ती जिंकलीच। त्यामुळे आता बीडकरांनी पंकजा मुंडेंना नाकारत बजरंग सोनवणेंना आपला कौल देत संसदेत पाठवले। मागच्या 10 वर्षापासून भाजपची केंद्रात सत्ता आहे। राज्यातही दोन्ही बहीण भाऊ आलटून पालटून सत्तेत आहेत आणि पालकमंत्रीपद देखील त्यांच्याकडेच आहे। मात्र जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा असा एकही प्रकल्प सध्या तरी बीडमध्ये दिसत नाहीये। नगर बीड परळी लोहमार्गाचं देखील घोंगडं भिजत पडलंय। परळीतली पंचतारांकित MIDC देखील अजूनही कागदावरच दिसते। बीड जिल्हा ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण बीडमध्ये नवीन साखर कारखाना सुरू करणं तर सोडाच, पण वैद्यनाथ साखर कारखाना कर्जामुळे बंद आणि चालवायला घेतलेला आंबा साखर कारखाना हा देखील बंदच आहे। बीडमध्ये जलयुक्त शिवार आणि जलजीवन मिशनच्या निधीचा गाजावाजा केला जातो, पण त्यातून जिल्ह्याचा विकास किती आणि ठेकेदारांचे खिसे किती भरले जातात हे देखील पाहिलं पाहिजे। मतदारसंघांमध्ये सोलर लॅम्प बसवले गेले, पण ते किती दिवस चालतात हा देखील प्रश्न उरतोच। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या पंकजा मुंडे राजकीय दृष्ट्या धाडसी आहेत। माग त्यांना पक्षांतर्गत कुरघोडीचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधी हार मानली नाही। पण त्यांनी त्यांच्या अपयशाचं किंवा उणिवांचं आत्मचिंतन देखील कधी केल्याचं दिसत नाही। एवढंच काय तर पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री असताना देखील त्यांना जिल्ह्यात 60 पैकी फक्त 19 ZP सदस्य निवडून आणता आले। नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्यांमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती राहिली। पंकजा मुंडे मंत्री असतानाही परळी मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गट आणि एक वगळता सर्व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला। अगदी तशीच परिस्थिती परळी नगरपंचायत आणि परळी बाजार समितीमध्ये दिसून आली। एवढं सगळं झालं तरी बीडमधल्या पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखालील भाजपनं चिंतन मनन काही केलंच नाही। खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना समर्थकांनी दबंग खासदार म्हणून उपाधी दिली, पण पुढे त्यांनी त्यांचा संपूर्ण खासदार निधी देखील खर्च केला नसल्याचं समोर आलं। तसं पाहिलं तर 2019 मधील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना लोकांमध्ये जाऊन काम करण्याची संधी होती। जिल्ह्यातील अडीअडचणींचा सरकारकडे पाठपुरावा करून विकास करून घेण्याची त्यांच्याकडे संधी होती, पण त्यांचं पक्ष आणि सरकारसोबतचं अंतर वाढतच गेलं। पुढे महायुतीत अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी झाली आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकनिष्ठ बनले। आता धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात उभारलं काय तर त्या जागी पुन्हा कोट्यवधींचे CCTV, डिजिटल फलक आणि शाळांची दुरुस्ती। आता यातून जिल्ह्याचा विकास किती साधला हे पाहावं लागणार आहे। जिल्ह्यातील कृषी मंत्री म्हणून बीडमधील शेतकऱ्यांसाठी काहीतरी विशेष मिळण्याऐवजी त्यांच्या हक्काचा 2 वर्षापासून पीक विमाच मिळाला नाही। त्यामुळे एकीकडे बीडकर नाराज असल्याचं दिसलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये आघाडीवर असलेल्या बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील सर्वाधिक गाजला। जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारं स्थलांतर, शेतमाल आणि दुधाला नसलेला भाव याचाही फटका पंकजा मुंडेंना बसलाय। महायुतीला कोणी विरोधात जात असल्याचं दिसलं तर ED CBIचा वापर केला जातो असं म्हटलं जातं। मात्र 2 साखर कारखाने असून देखील बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाण्याचं धाडस दाखवलं। आरक्षणामुळे मराठा समाज तर सरकारच्या धोरणांमुळे मुस्लिम समाज आणि संविधानावरून दलित आणि बौद्ध समाजाच्या सरकारवरील नाराजीचा फायदा बजरंग सोनवणे यांना झाल्याचं दिसून येतंय। तर मंडळी, बीडमधील राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।